हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत बॉटनिकल गार्डन्स. बॉटनिकल गार्डनचं फंक्शन काय आहे? तर बॉटनिकल गार्डन कशासाठी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी? तर फर्स्ट काय कन्झर्वेशन. ओके, तर कन्झर्वेशनसाठी काय आहे? फॉर एक्झाम्पल आता बॉटनिकल गार्डन आहे. तर बॉटनिकल गार्डनमध्ये काय आहे? प्लांटचे खूप सारे व्हरायटी आहेत. ओके, तर फॉर एक्झाम्पल कन्झर्व द एंडेंजर्ड प्लांट. तर एंडेंजर्ड जे प्लांट आहेत तर आपण कन्झर्वेशन करू शकतो बॉटनिकल गार्डनमध्ये. आणि प्लांटमध्ये पण खूप सारी डायव्हर्सिटी आहे. नेक्स्ट काय रिसर्च. तर रिसर्चसाठी पण बॉटनिकल गार्डन आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये स्टडी पण करता येतं. स्टडी द प्लांट जेनेटिक्स आहे, ब्रीडिंग आहे, अडॅप्टेशन ऑफ द प्लांट. त्याच्यासाठी पण आपल्याला बॉटनिकल गार्डन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय एज्युकेशन. ओके, तर एज्युकेशन पर्पजसाठी पण काय केलं जातं, आपण कन्झर्वेशन करतो बॉटनिकल गार्डन. नेक्स्ट बघूया आपण रिक्रिएशन अँड टुरिझम. ओके, तर खूप सारे लोक जे आहेत टुरिझम करण्यासाठी पण टुरिझमसाठी पण बॉटनिकल गार्डनमध्ये व्हिजिट करतात. फॉर एक्झाम्पल वॉकिंग करतात, पिकनिकसाठी लोक जातात, नॅचरल फोटोग्राफीसाठी पण खूप सारे लोक तिथे जाऊन फोटोज वगैरे करतात. तर बॉटनिकल गार्डन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय आहे हॉर्टिकल्चर अँड गार्डनिंग. ओके, तर खूप सारे लोक आहेत त्यांना गार्डनिंग वगैरे आवडतं. तर ते पण तिथं इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तिथं खूप सारे टेक्निक वगैरे आहेत, तिथं पण आपण लर्न करू शकतो. नेक्स्ट काय आहे कल्चरल प्रिझर्वेशन. ओके, तर बॉटनिकल गार्डनला काय केलं पाहिजे, प्रिझर्व केलं पाहिजे. बिकॉज तिथे खूप सारे प्लांटचे व्हरायटी आहेत, लॉट ऑफ व्हरायटी आहेत आणि कल्चर सिग्निफिकन्स पण आहे. आणि त्याच्यामध्ये मेडिसिन प्लांट. ओके, मेडिसिनल प्लांटचा पण आपण त्याच्यामध्ये यूज पण करतात. नेक्स्ट काय आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. ओके, तर एन्व्हायरमेंटल इश्यूज खूप सारे आहेत. क्लायमेट चेंज पण आहे, डिफॉरेस्टेशन आहे, हॅबिटेट लॉस आहे. तर एन्व्हायरमेंटल अवेअरनेससाठी पण इम्पॉर्टंट आहे बॉटनिकल गार्डन. नेक्स्ट काय आहे टू मेजर बॉटनिकल गार्डन इन द वर्ल्ड. ओके, तर पूर्ण वर्ल्डमध्ये काय 2 बॉटनिकल गार्डन आहेत. तर फर्स्ट कुठं आहे रॉयल बॉटनिकल गार्डन क्यू गार्डन. ओके, तर हे कुठं आहे लंडनमध्ये आहे, इंग्लंडमध्ये आहे आणि फेमस आहे ते. ओके, आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच आहे ते. आणि त्याच्यामध्ये 50,000 डिफरंट प्लांट्स प्रेझेंट आहेत तिथं. सायंटिफिक रिसर्च वगैरे तिथं करतात. ओके, तर हे तर आहे यू एस ए म्हणजे लंडनमध्ये आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. इंग्लंड कुठे यू केमध्ये आहे, यू केमध्ये. ओके, यू केमध्ये आहे ते. नेक्स्ट काय आहे द इंडियन बॉटनिकल गार्डन. तर इंडियन बॉटनिकल गार्डन कुठं आहे कोलकातामध्ये आहे. ओके, तर इंडियामध्ये फेमस आहे ते आणि इस्टॅब्लिश कधी केलेलं आहे 1787मध्ये केलेलं आहे. एक इमेज आहे आपण बघूया. ओके, तर हे इंग्लंडमधलं आहे हे बॉटनिकल गार्डन. ओके, तर इंग्लंडमध्ये खूप सारे व्हरायटी ऑफ द प्लांट्स आहेत तिथं. हे प्लांट्स वेगळे आहेत, प्लांट्स खूप सारे व्हरायटी आहेत. यामध्ये पण खूप सारे प्लांटची व्हरायटीज आहेत तिथं. तर लोक तिथं टुरिझम करण्यासाठी पण येतात. ओके, आणि येस, आणि हे जे आहे कोलकात्याचं आहे, इंडियामधलं आहे हे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण द की फीचर ऑफ द गार्डन इन्क्लूड. तर ओके, तर इंडियामध्ये जे आहे इंडियामध्ये काय कोलकात्यामध्ये एक बॉटनिकल गार्डन आहे. तर तिथे एक ट्री आहे, त्याचं नाव काय ग्रेट बनियन ट्री आहे. ओके, तर तिथं बनियन ट्री आहे. मोस्ट फेमस अट्रॅक्शन आहे. तर खूप सारे लोक तिथं व्हिजिट करतात, बघतात तिथं ग्रेट बनियन ट्री बघतात. आणि तिथं जे एरिया आहे 3.5 एकर त्या एरियामध्ये आहे तिथं. नेक्स्ट आहे द एक्सटेन्सिव्ह प्लांट कलेक्शन. ओके, तर तिथं खूप सारे प्लांट्स व्हरायटी आहेत. फॉर एक्झाम्पल पाम ट्री आहे, ऑर्चिड्स आहे, बांबू आहे. तर व्हॅरियस मेडिसिनल प्लांट पण आहेत. ओके, नेक्स्ट काय बॉटनिकल रिसर्च. ओके, तर बॉटनिकल रिसर्च करण्यासाठी पण लोक जातात. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही तर बॉटनिकल रिसर्च आहे. तर बॉटनिकल रिसर्च या बॉटनिकल गार्डन हे कशामध्ये येतं, एक बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या आतमध्ये येतं. ओके, एक गव्हर्नमेंटची बॉडी आहे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया. तर हे बॉटनिकल गार्डन ह्याच्या अंडरमध्ये आहे. नेक्स्ट काय आहे तिथे एक लोटस आणि व्हाईट लिली लेक्स आहे. ओके, तर ते ब्युटिफुल वॉटर बॉडीज आहे तिथं. यात खूप सारे लोक रिसर्च करतात तिथं. या स्टुडंट्स वगैरे ट्युरिस्ट लोक तिथे येतात, व्हिजिट करतात. ओके, तर हे तर आपण बघितलेलंच आहे हे. सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.